श्रीराम. सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज किष्किंधाकांडातील अध्याय 6 वालीचा वध. ओम श्रीराम. वाली आणि सुग्रीव युद्धास तयार झाले आहेत. तेव्हा वालीची पत्नी तारा वालीस युद्ध न करण्याचा विवेक सांगते की साक्षात परब्रह्म असलेले प्रभू श्रीराम सुग्रीवाचे मित्र आहेत. तेव्हा सुग्रीवाबरोबरचे वैर सोडून द्या व श्रीरामांना शरण जा, यातच कल्याण आहे. तेव्हा वाली म्हणतो की श्रीराम हे कोण आहेत आणि काय आहेत हे मी जाणतो, परंतु माझे वैर हे श्रीरामाशी नाही तर सुग्रीवाशी आहे व मी किती बलवान आहे हे सर्वांना माहीत आहे. मी रावणाला काखेत चिरडला होता. एकाच बाणात डोंगर, पर्वत व नद्या उद्ध्वस्त करणारा मी आहे, असे गर्वाने बोलू लागला. मग पुढे सुग्रीव व वालीचे युद्ध होते. तेव्हा श्रीराम प्रभू 7 ताडांच्या झाडांच्या आडून वालीला बाण मारतात. तेव्हा वाली खाली पडतो व मग तो श्रीरामास शरण येतो. श्रीराम त्याला म्हणतात की तू अधर्मी आहेस, पापी आहेस. अधर्माने सुग्रीवाच्या पत्नीला पळवून नेलेस व अनेक पापे तू केली आहेस. मग ही सर्व श्रीरामांची वचने वालीस पटतात. तो क्षमायाचना करतो, श्रीरामांना वंदन करतो व विनंती करतो की आता तुम्ही सुग्रीवाचा सांभाळ करा व माझा उद्धार करा. तेव्हा दयाघन श्रीराम म्हणतात की तू प्राणत्याग करू नकोस, कारण तू मला हवा आहेस. मग श्रीराम त्याच्या हृदयातील बाण काढतात. तोच वाली प्राणत्याग करतो व सच्चित पदाला जाऊन पोहोचतो. आता आपण हे साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या जीवनरूपी रणांगणावर जीव किंवा जन्म आणि मृत्यू यांचे युद्ध हे चालूच असते. परंतु आता साधकाला श्री सद्गुरूंची साधना व गुरुकृपा प्राप्त झालेली आहे. त्यामुळे त्याला आता मृत्यूचे भय राहत नाही. तसेच विनाश करणे हेच कार्य असलेल्या मृत्यूला म्हणजेच वालीला शुद्ध असलेली बुद्धी म्हणजेच तारा काही विवेक सांगते की ज्या जीवाच्या किंवा साधकाच्या ठिकाणी गुरुप्रणीत साधना व गुरुकृपा आहे त्या साधकाचा विनाश कधीही होऊ शकत नाही. मग सद्गुरू आपली युक्ती वापरून एकाच कृपाकटाक्षाने म्हणजेच बाणाने सप्तचक्रांचे भेदन करतात व साधकाची जीवशक्ती सहस्रदल कमलात स्थिर करून जीवाला मृत्यूच्या भयापासून मुक्त करतात व साधकाला या युद्धापूर्वीच गुरुप्रणीत साधनारूपी विजयमाला सद्गुरू घालतात व हेच श्री सद्गुरूंचे श्रेष्ठ असे वैशिष्ट्य आहे. तसेच मृत्यूलाही निजपद देतात. अशा प्रकारे इथे सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने जीव किंवा साधक आपले चिरंजीव पद पुन्हा प्राप्त करतो. आता आपण या कथेचे थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये आता सुग्रीव आणि वाली पुन्हा युद्धास तयार झालेले आहेत. वालीची पत्नी तारा वालीस बोध सांगते की साक्षात परब्रह्म असलेले प्रभू श्रीराम हे सुग्रीवाचे मित्र आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी वैर न घेता त्यांच्याशी मैत्री करा, त्यांना शरण जा. परंतु वाली गर्वाने म्हणतो की माझं वैर श्रीरामाशी नाही, सुग्रीवाशी आहे.
परंतु वाली हे विसरतो की सुग्रीव हा श्रीरामांना शरण गेलेला आहे आणि श्रीराम त्याचं रक्षण करणारच. मात्र तो गर्वाने म्हणतो की मी रावणाला काखेत चिरडला, मी हे केलं, मी ते केलं, असं तो गर्वाने बोलतो आणि युद्धाला समोर येतो. तेव्हा प्रभू श्रीराम सप्तताडांच्या झाडांच्या आड राहून बाण मारतात आणि वालीचा मृत्यू होतो. तेव्हा श्रीराम त्याला म्हणतात की तू अहंकारी आहेस, गर्विष्ठ आहेस, पापी आहेस, अधर्मी आहेस. तेव्हा हे सर्व वालीलाही समजतं आणि तो श्रीरामांना शरण येतो आणि मग श्रीराम तो बाण काढतात आणि वालीचा उद्धार होतो. ही झाली कथा. साधकाच्या दृष्टीने कसं? साधकाच्या दृष्टीने जीवनरूपी रणांगण आहे. आपलं सगळ्यांचं जे जीवन म्हणजे एक रणांगण आहे आणि इथे जीव किंवा जन्म आणि मृत्यू यांचं सतत युद्ध चालू असतं. हे युद्ध कधी संपतं? जेव्हा सद्गुरू साधकाचा स्वीकार करतात, अनुग्रह देतात, साधक तळमळीने साधना करतो, सद्गुरूंची कृपा व्हायला लागते, शुद्धीकरण प्रक्रिया सुरू होते, संपूर्ण साधकाच्या तिन्ही देहांचं म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण सगळ्या त्रिपुटीचं जेव्हा शुद्धीकरण होऊन त्रिपुटीच्या हे अतीत होतो, म्हणजेच तो सायुज्य मुक्तीस प्राप्त होतो, तेव्हा त्याला मृत्यूच्या भयापासून त्याची मुक्तता होते. मात्र इथे साधकाला किंचित सुद्धा गर्व आलेला नाही पाहिजे. गर्वाने साधकाला मृत्यूच्या भयापासून मुक्ती होऊ शकत नाही, मोक्षपद मिळू शकत नाही. इथे जसं वालीला गर्व आला, वालीला ही माहिती आहे की श्रीराम हे साक्षात परब्रह्म आहेत आणि सुग्रीव त्यांना शरण गेलेला आहे, म्हणजे सुग्रीवाला आपण मारू शकत नाही, तरीही तो गर्वाने सामोरा जातो आणि मृत्यूच्या मिठीत सापडला जातो. तसं साधकाला सुद्धा हे सगळं समजतंय, अध्यात्म समजतंय, ज्ञान समजतंय, साधना करतोय, गुरूंची कृपा व्हायला लागली, शुद्धीकरण प्रक्रिया सुरू झाली. मात्र तिथे जर गर्व आला तर ह्या मृत्यूच्या भयापासून म्हणजेच मोक्षप्राप्ती होऊ शकत नाही. याची आपण एक छोटीशी कथा पाहूया. द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण असताना गरुडाला गर्व झाला की माझ्यासारखा शक्तिवान कोणीच नाही, मी साक्षात भगवान श्रीविष्णूंनाचं वाहन आहे, माझ्याशिवाय त्यांचं काहीच चालत नाही, म्हणजे कुठे जायचं असेल तर मीच लागतो. आणि त्याच वेळेला सत्यभामेला सुद्धा सौंदर्याचा गर्व झालेला होता की माझ्यासारखी सौंदर्यवान श्रीकृष्णाची दुसरी कुठलीच पत्नी नाही आहे, रुक्मिणीसुद्धा नाही आहे. ह्या दोघांच्या आणि दोघंही भक्त आहेत. सत्यभामा तर पत्नीच आहे श्रीकृष्णांची आणि गरुड तर वाहन आहे, भक्त आहे त्यांचा. मात्र गर्व झाला. तो गर्व घालवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अशी योजना करतात की हनुमंताला अंतर्ज्ञानाने पाचारण करतात. हनुमंत हे चिरंजीवी आहेत. राम राज्य संपलं, राम कार्य संपलं तरी हनुमंत आजही कलियुगात सुद्धा हनुमंत आहेत. तर मग हनुमंत द्वारकेच्या एक जवळ येऊन एका टप्प्यावर थांबतात. तेव्हा निरोप पाठवतात की मी आलोय. मग श्रीकृष्ण गरुडाला म्हणतात अरे असं हनुमंत आहे, त्यांना आपल्या द्वारकेत घेऊन ये. गरुडाला वाटतं शुल्लक काम आहे, चला जातो. जवळ जातो आणि हनुमंताला म्हणतो की ए वानरा चल रे, तुला भगवान श्रीकृष्णाने बोलवले. तेव्हा हनुमंत त्याला म्हणतात की जरा मला ऐकायला कमी येते, जरा जवळ येऊन सांग मा. तो जवळ येऊन सांगतो. तरी हनुमंत म्हणतात की अजून जवळ येऊन मला सांग. आणि अशा प्रकारे हनुमंताच्या टप्प्यात आल्यानंतर गरुड म्हणतो अरे वानरा चल, तुला श्रीकृष्णाने बोलवले. आणि हनुमंत त्याच्या एक कानशिलात वाजवतात. तो जो तिथून उडतो तो श्रीकृष्णाच्या द्वारकेच्या सभेत येऊन पडतो आणि बेशुद्ध पडतो. मग श्रीकृष्ण त्याला स्पर्श करतात, शुद्धीवर आणतात. तेव्हा तो म्हणतो की हे गरुडाचा गर्व संपतोच. तो म्हणतो की हे भयंकर आहे, एका जर चपराकेने मी इतक्या दूर येऊन पडतो तर हा किती महाशक्तिशाली असेल, माझी त्याच्यासमोर काय किंमत. तेव्हा मग श्रीकृष्ण म्हणतात की अरे गरुडा, तू असं नव्हतं बोलायला पाहिजे, आता तू एक काम कर, परत जा. तो म्हणतो नाही प्रभू, मला पाठवू नका, मी नाही जाऊ शकत. नाही म्हणे तुलाच जावं लागेल. तर तू ऐक, आता तुला मारणार नाही, तू फक्त एक काम कर, तिथं जायचं आणि त्या हनुमंतांना म्हणायचं की हे हनुमंता, तुला भगवान श्रीरामांनी बोलवलं आहे, बघ तो तुला मारणार नाही.
तो म्हणतो मी कृष्णाचं नाव घेतलं, कृष्ण आहे समोर, तरी त्यांनी एक चपराक मला देऊन इथं पाठवले. रामच इथं नाही आहे हे जर खोटं सांगितलं तर तो माझं काय करेल. पण आता म्हणे आता श्रीकृष्णावर विश्वास ठेवावा लागेल. मग तो जातो, हनुमंतांना म्हणतो, हनुमंत प्रभू मी नमस्कार करतो, तुम्हाला श्रीराम प्रभूने बोलावलं आहे असं म्हणून पळायला लागणार तेवढ्यात हनुमंत त्याला पकडतात. हनुमंत खांद्यावर बसवतात, उड्डाण मारतात आणि द्वारकेत घेऊन येतात. आता घेऊन येताना गरुडाला प्रश्न पडतो, आता एक चपराकीने जगलो होतो, आता ते यांनी खांद्यावर बसवले, तिथे जर श्रीराम नाही दिसला तर हा माझा म्हणजे माझा मृत्यूच. इकडे काय होतं, भगवान श्रीकृष्ण आपल्या सगळ्या राण्यांना सांगतात की माझा एक प्रिय भक्त हनुमंत इथे येतोय, मात्र त्याला कृष्णरूप त्याला अपेक्षित नाही, त्याला हवा असतो फक्त श्रीराम. तर मी श्रीराम होतो, आता सीता तुमच्यापैकी कोण होते ते पहा. सगळ्या राण्यांना ऑफर दिली, सगळ्या राण्या शांत राहिल्या. सत्यभामेला वाटलं की मी सीतामाता होऊ शकते ना. तिने खूप प्रयत्न केला पण तिला काय सीतामाता होता येईना, तिचा गर्वाचा फुगा फुटून जातो. मग ती नाही म्हणून सांगते, शरण जाते श्रीकृष्णांना, चुकले म्हणते. मग भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातांना सांगतात की हे देवी आपण आता सीतामाता व्हावी. ते एका सेकंदात ती लक्ष्मीच तीच सीता, तीच रुक्मिणी, एका सेकंदात ती सीता झाली. आणि सभेमध्ये मग राम सीता बसलेले आहेत. हनुमंत गरुडाला घेऊन येतात. गरुड डोळे झाकून समोर येतो की माझा मृत्यू आता ठरलेला आहे. आणि जेव्हा गरुडाला तो खाली उतरवतो, गरुड डोळे उघडून पाहतो, तो समोर भगवान श्रीकृष्ण नाही तर प्रत्यक्षात श्रीराम आणि सीतामाता आहेत. हे पाहून गरुडाच्या डोळ्यातून धारा लागतात. हनुमंत साष्टांग नमस्कार घालतात. कथेचं तात्पर्य एवढंच की गरुडासारखी महान भक्त, सत्यभामासारखी साक्षात देवाची पत्नी, त्यांनाही गर्व झाला होतो. गर्व हा सगळ्यांनाच होतो, मात्र त्याचा फुगा लगेच फुटला तर तो श्रेयस्कर असतो, उशीर झाला तर विनाश हा नक्कीच असतो. भगवान श्रीकृष्णांनी त्या दोघांच्याही गर्वाचं हरण करून त्यांना पुन्हा अध्यात्माच्या रस्त्यावर आणलं. इथे कथेत वालीला अहंकार होतो, वालीची पत्नी बोध शिकवते ना, पण वाली ऐकतो का? नाही. त्याचं काय होतं शेवटी? विनाश. म्हणून गर्वाचा हा शेवटी विनाशच होतो. हेच ह्या कथेचं तात्पर्य. जय श्रीराम. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.